नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. असंख्य भाविक भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद घेण्यासाठी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांना येत आहेत, भविष्यात येतील. स्वामी समर्थ कोण आहे हे अक्कलकोटला येऊनसुद्धा असंख्य भाविकांच्या लक्षात येत नाही. वारंवार येतात, पैसा खर्च होतो, वेळ वाया जातो, परंतु स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त करून घेत नाहीत. त्याचं असं की जे स्वामी समर्थ संपूर्ण ब्रह्मांड सांभाळतात, त्या स्वामी समर्थांना भक्त सांभाळत नाही, याचा खेद होतो. आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ आहेत, आपल्या जवळपासच्या मंदिरात स्वामी समर्थ आहेत, अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत. हे सत्य असताना भक्त स्वामी समर्थांना शरण जात नाही मनापासून आणि त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवत नाही. देव अखंड ब्रह्मांड सांभाळतो. आपण एक देव किंवा एक भक्तसुद्धा सांभाळू शकत नाही. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आपल्याला पावलोपावली आशीर्वाद देतात, आनंद देतात, आरोग्य देतात. परंतु आपण जर आपला विचार केला तर आपण स्वामी समर्थांना काहीही देत नाही. साधं त्यांचं आपण दिवसातून ठराविक वेळा नामस्मरणसुद्धा करत नाहीत. त्यांना आपण रोज आपण जे खातो ते सुद्धा त्यांना दाखवत नाही. आपण आपल्या नादात असतो. वर्ष जातो, वेळ जातो, पैसा जातो आणि आयुष्याच्या शेवटी मात्र आपल्याला यातना सहन कराव्या लागतात. आता जे आपल्या हातून घडते त्याची लोकांना गंमत वाटते. आपण जे करतो ते खरं करतोय. वारंवार देवाला त्रास देणं, वारंवार देवाला मागणं, नको तिथं खर्च करणं, नको त्याच्यावर विश्वास ठेवणं, यामुळं ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी असायला पाहिजे, परंतु आपण त्यांची कृपा प्राप्त करून घेत नाही, याचं मलाही खेद होतो. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ की ज्यांना आम्ही स्वतः आजोबा म्हणतो आणि ह्या आजोबांनी माझ्यावर तर सोडा अनेक स्वामी भक्तांवर कृपा केलेली आहे. आजोबा नातवावर प्रेम करतात, वडील मुलावर प्रेम करतात, हे अखंड नातं आहे. तसे ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी आहे. तुम्ही स्वामी समर्थांना सांभाळा. स्वामी समर्थांना सांभाळता सांभाळता एखाद्या भक्ताला सांभाळा. एखाद्या भक्ताला तुम्ही कुठलीतरी यात्रा घडवा, एखाद्या भक्ताला तुम्ही कोणता तरी ग्रंथ भेट द्या, एखाद्या भक्ताला कोणतं तरी चांगलं स्थान दाखवा. परंतु आपण आपल्या कुटुंबामध्ये एवढे मशगूल झालेले आहोत की आपण लोकांचा विचार करत नाहीत. लोकांचा सोडा, लोक स्वतःच्या आईवडिलांचा सुद्धा विचार करत नाहीत. पिठापूरला, कुरवपूरला, गाणगापूरला नवीन जोडपं, नवीन पती पत्नी येतात, परंतु ते आईवडिलांना कधी आणत नाहीत. मी अनेक वेळा पाहतो की सिनियर सिटीजन आईवडील एकटेच येतात, त्यांच्या यातना पाहतो, त्यांना होणारा त्रास पाहतो. हे खरं म्हणजे ब्रह्मांड नायकाला आवडणार नाही. यात्रा करणं पुण्याचं काम आहे आणि यात्रा घडवणं महापुण्याचं काम आहे. माझी तरुण पिढीला विनंती आहे की 365 दिवसापैकी आपण ठराविक 2-4 दिवस आईवडिलांसाठी द्या, आपल्या मित्रांसाठी द्या, आपल्या हितचिंतकांसाठी द्या, आपल्या मित्राला द्या, की जेणेकरून तुम्ही एकत्र कुठेतरी यात्रेला जा, तिथं 2 दिवस राहा, देवाच्या सहवासात राहा. देव तुमचा सांभाळ करेल. आजही तुमचा सांभाळ करतो. तुम्ही एक देव सांभाळा, देव तुम्हाला कायम सांभाळेल. पण आपण या कलियुगात ज्या घटना पाहतो त्यामुळे मनस्वी दुःख होतं. सविस्तर तर मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की देव तुम्हाला सांभाळतो. स्वामी समर्थ कलियुगाचे तारक आहेत, ते आपल्याला आयुष्यभर सांभाळणार आहेत. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांचं नामस्मरण करा, योग्य वेळी गरिबाला मदत करा आणि योग्य वेळी जर शक्य असेल तर आपल्या आईवडिलांना चांगलं तीर्थस्थान घडवा. मित्र हितचिंतकांना कुठेतरी घेऊन जावा आणि अगदी सगळ्यात अवघड असेल तर श्रीपाद श्री वल्लभांचा जो चरित्रामृत ग्रंथ आहे सध्या, की कलियुगाचे तारक स्वामी समर्थ आहेत, स्वामी समर्थांची बकर, गुरुचरित्र किंवा श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र आपण वाढदिवस किंवा अन्य चांगल्या क्षणी भेट देऊ शकता, ते देण्याचा प्रयत्न करावा. शेवटी मार्ग सुचवणं हे माझ्या हातात आहे. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा की देव आपल्याला सांभाळतो. देव ब्रह्मांड नायक आहे, तो संपूर्ण ब्रह्मांड सांभाळतो. तुम्ही एक गरीब कुटुंब सांभाळा, एवढी प्रार्थना करतो. नमस्कार.